जनलोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारेंनी रणशिंग फुंकलं। अण्णा लोकपालच्या लढ्यासाठी दिल्लीत दाखल झाले। अण्णांच्या ताकदीचा दिल्लीतील सरकारला अंदाज आला नव्हता। सरकारप्रमाणेच प्रसिद्धी माध्यमांनाही तो आला नाही। त्यामुळे सुरुवातीला या आंदोलनाची फारशी दखल कोणी घेतली नव्हती। पण अण्णांच्या या आंदोलनाची धग आयबीएन लोकमतला जाणवली। त्यामुळे अण्णा दिल्लीत येताच आयबीएन लोकमतही दिल्लीत दाखल झालं। अण्णांनी त्यांच्या आंदोलनाची घोषणा पहिल्यांदा आयबीएन लोकमतवर केली। अण्णांच्या या आंदोलनाला देशभर मोठा प्रतिसाद मिळाला। या आंदोलनाची प्रत्येक बातमी प्रत्येक अंगानं आयबीएन लोकमतनं दाखवली। अण्णांच्या आंदोलनाबाबत तरुणांच्या मनात मोठं आकर्षण होतं। पुण्यात झालेल्या कार्यक्रमात अण्णांनी तरुणांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली। मी एक तरुण होतो तिकडे आश्वासन देऊनही लोकपालबाबत सरकार निर्णय घेत नव्हतं। त्यामुळे 16 ऑगस्टला अण्णांनी रामलीला मैदानावर पुन्हा आंदोलन सुरू केलं। आंदोलनाला जात असताना दिल्ली पोलिसांनी केलेली अटक, तिहारमध्ये त्यांची झालेली रवानगी, तुरुंगातूनच अण्णांनी सुरू केलेलं उपोषण, तिहार बाहेर अण्णांच्या समर्थनार्थ जमलेले हजारो समर्थक, तिहार पासून निघालेला तो ऐतिहासिक लॉंग मार्च आणि राळेगण पासून ते दिल्ली पर्यंत आंदोलनाला मिळणारा उदंड प्रतिसाद, अण्णांच्या लढ्याची ही सगळी बित्तम बातमी आयबीएन लोकमतनं अचूकपणे जनतेपर्यंत पोहोचवली। या उपोषणाबद्दल समाजात अनेक मतप्रवाह होते। या सगळ्या भूमिका आयबीएन लोकमतनं जनतेसमोर मांडल्या। समाज आणि लोकशाहीच्या हितासाठी जे असेल त्याला पाठिंबा दिला। जनतेच्या भावनांना दाद न देणाऱ्या सरकारवर प्रसंगी कठोर प्रहार केला। सरकारची फजिती झाली तर कधी अतत्ताई भूमिका घेणाऱ्या टीम अण्णांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं। शिवाय अण्णांची तब्येत खालावत असतानाही त्यांच्यावर उपोषण सोडू नये यासाठी टीम मधील सदस्यांकडून दबाव येत होता। ही बातमी आयबीएन लोकमतनं दिली। त्यानंतर अण्णांनी उपोषण सोडण्याचे संकेत दिले। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अण्णा हजारे उपोषण मागे घेण्याचा विचार करू शकतात। आणि ही बातमी 100% खरी ठरली। अण्णांच्या आतापर्यंतच्या आंदोलनाबाबतची सगळी बातमी मागची बातमी आयबीएन लोकमतनं दिली।